त्यांच्या या पुढल्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून, आमच्या ग्रामस्थाकडून, सर्वांकडून अगदी शुभेच्छा. शैक्षणिक वर्ष त्यांचं सुखाचं, समृद्धीचं आणि शांततेचं भरभराटीचं जावं. शाळेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर इथल्या दोन्ही मॅडम मनापासून शाळेचं व्यवस्थापन म्हणजे शैक्षणिक कार्य अगदी चांगल्या पद्धतीनं चाललेलं असतं. फक्त आपल्या गावच्या लोकांचंच त्यांनी जसं जसं सहकार्य मिळेल तसं त्याची प्रेरणा घेऊन आपले विद्यार्थी चांगले घडते या. आता जर आपण जर विचार केला तर काल केंद्रात पहिली, तिसरी आणि चौथीमध्ये केंद्रात पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर आले की 7 शाळेत अशा पद्धतीचे शैक्षणिक खेळामध्ये निपुण आहे, पोरं शिक्षणामध्ये निपुण आहे. तर याचा फायदा ग्रामस्थांनी घ्यायचा आहे. शाळेला आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याच्या दृष्टीने किंवा काय त्यांच्या ज्या अडचणी असतील सोडवण्याचा प्रयत्न करायचा. शाळेला वेळोवेळी पालकांनी भेट देणं हे सर्वांचं अगदी कर्तव्य आहे. आणि आपापल्या मुलांचं जसं शाळेत शिकवतील संध्याकाळी त्यांच्याकडून करून घेणं इसं आपल्या जवळ पोरं 8 तास त्यांच्याकडून 16 तास 18 तास आता आपल्याकडे पोरं असतील याचा विचार करा. आणि सगळ्यांनी पोरांची सगळ्यांनी काळजी घ्या. एवढं करून माझं